तर अंजली दमानिया तुमच्या विषयाला, तुमच्या पक्षाच्या विषयाला घेऊन खूपच अधिकचा ॲग्रेसिव्हरित्या पाहायला मिळतात. भ्रष्टाचाराचे मुद्दे राज्यात समोर येताना पाहायला मिळतात. त्याच्यावर मात्र अंजली दमानिया कोणतंच भाष्य जे आहे ते करताना पाहायला मिळतं. असं आहे की आज त्यांची जी भाषा होती, दादा भाई यांनी केलेले घोटाळे, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं आहे. या सरकारचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब करतात. आणि ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती. आणि म्हणून मी म्हटलं सुरुवातीलाच की राष्ट्रवादीच्या विरुद्ध एका आकसाने, एका द्वेषाने, एका पूर्वगृहीत दोषित अशा पद्धतीने सातत्याने त्या आरोप करत आल्यात. हा त्यांचा इतिहास आहे. परंतु इतर दुसऱ्या घोटाळ्यांची, भ्रष्टाचाराची आठवण तुम्ही त्यांना करून देणार का? माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात. एकाच राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध सातत्याने त्या आरोप करत असतात. खरं तर हे दुर्दैव आहे की माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान, कोविड काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक बाजू सक्षमपणे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेबांनी सांभाळली, ज्याचं कौतुक लोकसभेमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, हे त्यांना कधी दिसत नाही. पण केवळ भ्रष्टाचार 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 अशा प्रकारचा भोंगा घेऊन राष्ट्रवादीच्या विरुद्ध त्या फिरत असतात.